प्रथमतः ज्यावेळी ही घटना घडली सुमारे 11 तारखेला 12 ते 1च्या दरम्यान घडलेली दुपारी. लेकरं बाळ सगळेजण हर घर तिरंगा ह्याचं गावचा दौरा करून आलते. वर्गाच्या आत जाताना वरचं सिलिंग कोसळलं गेलं. पण ज्यानंतर ही घटना घडली टोटल 16 लहान लेकरांना जखमी झाले आणि 2 शिक्षकांना. त्यापैकी एक शिक्षकाला जास्त लागलं, पण त्या एका शिक्षकाला ज्यांना जास्त लागलं त्यांच्यामुळे एक चिमुकला बाळ वाचला गेला. हे ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यानंतर सुमारे 2च्या दरम्यान आपले मुख्य गट शिक्षण अधिकारी आणि ग्रामस्थ लोकांनी इतर लोकांसोबत ज्यावेळी सगळ्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले, पहिले PUCला घेऊन गेले. तिथे काही जण चेकअप केलं. त्यानंतर फक्त 2 मुलांना थोडंसं जास्त लागल्यासारखं शंका आली. आणखी एक लहान मुलगी ती उलटी पण केली. त्यामुळे एक भीती असं होतं की डोक्याने त्यांना मार लागला का. त्या हिशोबाने पुढचं काम जे होतं प्रशासनाने त्यांच्या हिशोबाने केले. आणि लहान लेकरांना तर हे जखमी जाणं एक खरंच एक गांभीर्याची बात आहे. ह्या गोष्ट ज्यावेळी काल CO साहेबांनी एक मुलाखत दिली, त्यांनी प्रेस रिपोर्ट असं सादर केला गेला की तिथं शाळेनं शिक्षक लोक साडी घालून झोका खेळवते. मी आज त्या विषय उचलला गेला. मी सांगितलं की असं कुठलंही झालेलं नाहीये. CO साहेबांना माझ्या मते त्यांना चुकीचं हे दिलं गेलेलं आहे की असं लहान पोरं झोका खेळत नाही. पण साहेब मग सांगायचं अर्थ की 8वीच्या विद्यार्थी झोका खेळत नाही किंवा एका जबाबदार अधिकाऱ्यानं असं पद्धतीचं स्टेटमेंट दिलं की शिक्षकांनी जी आहे ती साडी IAS ऑफिसर आहेत की त्यांनी अशा पद्धतीचा जबाब देणं कितपत योग्य वाटते की साडी जी आहे एक साडी जी आहे ती विद्यार्थ्यांना दिली आणि त्याचा जो दोष आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवरती किंवा ठेकेदारावरती न फोडता जो आहे तो दोष जो आहे तो शिक्षकांवरती फोडला गेला. हे कितपत योग्य वाटतं? मुळात ही चुकीची गोष्ट आहे. हे असं करू नये. जो दोषी त्याच्यावर कारवाई होणं हे गरजेचंच आहे. आणि मी ऑलरेडी प्रेसला एक बाईट पाठवलेली आहे, तुमच्याकडे पण पोहोचली असेल ती. त्यामध्ये एक विद्यार्थ्यांनी क्लिअर कट सांगितलं की आम्ही आज जाताना पडले. मग अधिकारी कुठल्या ह्याच्यावरती हे करायला लागले. CO साहेबांनी असं स्टेटमेंट देणं चुकीचं आहे. नाही, ऑलरेडी स्ट्रक्चरचं काम चालू आहे, पण बहुतांश शाळेमध्ये झालेलं नाही अजून. फक्त अकोला तालुक्याच नाही, अख्ख्या जिल्ह्याची ही गंभीर स्थिती आहे. आणि मुळात मी ऑलरेडी शाळेच्या रिलेटेड 18 तारीख मे 2026ला पत्र दिलेलं आहे की पावसाच्या वर शाळेचं जे दुरुस्तीचं काम आहे ते करून घेणं गरजेचं आहे. पण आता पण आम्हाला असं म्हणण्यात होतं की निधी आली नाहीये. पण एखाद्या आजच्या ह्याच्यामध्ये 1,83,19,000 रुपये ही निधी राखीवर ठेवलेली आहे आणि निधी उपलब्ध आहे दुरुस्तीसाठी. मग निधी आता पण देण्यात का नाही आली? हो, फ्लोरिंगचं काम होतं. मग सिलिंग पडल्यावर फ्लोरिंगच्या कामावरती काही दोष देता येत नाही असे CO साहेब म्हणतात. पण मुळात मला हे कळत नाही, जर तुम्ही एवढं जर ठाऊक आहात किंवा ते फ्लोरिंगचं आहे तर आम्हाला बाकीचे कागदपत्र का पुरवत नाहीत? ते टेंडर कशा आधारे काढलं गेलं आणि त्या टेंडरमध्ये नेमकं होतं मेन्शन काय होतं? 100% असं मला पूर्णपणे मला विश्वास आहे की काय तर वाचवायचं काम चालू आहे.